मुलीला घेऊन इथले संपलेलं आहे काय. सुस्वागतम सुस्वागतम. सर्व पाहुणे मंडळी यांचं दोन्ही परिवाराच्या वतीनं सहर्ष असं स्वागत करण्यात येत आहे. विवाहाचा मूलभूत हेतू संयमित आणि समतोल जीवन जगणं. मनुष्याच्या जीवनात विवाहास फार महत्त्वाचे स्थान आहे. विश्व बंधुत्वाचा विचार करता एका माणसाने दुसऱ्या माणसावर, एका समाजाने दुसऱ्या समाजावर आणि एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर बंधुभावानं प्रेम केलं पाहिजे अशी तथागतांची भगवंतांची शिकवण आहे. ही शिकवण केवळ मनुष्य प्राण्यापुरतीच मर्यादित नसून सर्व जीवसृष्टीसाठी लागू आहे. या बंधुभावाची सुरुवात खऱ्या अर्थानं विवाहाच्या संस्कारानं विवाहबद्ध होणारे दोन जीव एकत्र येतात तेव्हापासून होते आणि म्हणून मानवी जीवनात विवाहास फार महत्त्वाचं स्थान आहे. विवाहामुळे दोन कुटुंब, दोन मन, दोन परिवार एकत्र येत असतात. तेव्हा दोन्ही परिवारामार्फत जमलेल्या सर्व पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मंडळी, अतिथीगण, मित्रमंडळी सर्वांचं मी मनपूर्वक सहर्षाचं स्वागत करतो. कांबळे आणि लावुत्रे या परिवारामार्फत आपलं मनपूर्वक सहर्ष मी स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम. नियोजित वधूला शुभ्र वस्त्र परिधान करून मंचकावर, लग्न मंचकावर घेऊन यायचं आहे. सप्रेम जय भीम. उपासक अंकिता व उपासिका अनिकेत. उपासक अंकिता श्री राजेंद्र चोकू कांबळे व सौ सुनीता राजेंद्र कांबळे, मुक्काम पोस्ट वडूद, तालुका जिल्हा सातारा यांचे द्वितीय कन्या. व उपासक अनिकेत श्री सुनील लावुत्रे, सौ हंसमाला लावुत्रे, मुक्काम पोस्ट भिलगाव, तालुका जिल्हा नागपूर यांचे ज्येष्ठ सुपुत्र यांचा मंगल परिणय सोहळा पिकॉक क्रेस्ट रिसॉर्ट या सातारा या भूमीमध्ये संपन्न होत आहे. तेव्हा जमलेल्या सर्व पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मंडळी यांचं दोन्ही परिवारामार्फत सन्माननीय कांबळे मॅडम व प्रिन्सिपल कांबळे सर यांच्या वतीनं कांबळे आणि फणसे परिवारामार्फत मनपूर्वक मी सहर्षाचं स्वागत करतो. नियोजित वधूस शुभ्र वस्त्र परिधान करून मंडपामध्ये मंचकावर लग्नविधीच्या ठिकाणी घेऊन यावं अशी माता पित्यांना मी पुन्हा एकदा विनंती करत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. सर्व पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मंडळी यांनी असनस्थ व्हावं अशी मी विनंती करतो. सर्वांचं मनपूर्वक असं सहर्ष स्वागत. सुको बुद्धानो उपादो, सुको सद्धम्म देसना, सुको संघस्स सामग्री समागना तुपो सुको. म्हणजे सुखद आहे हा बुद्धाचा धम्म, सुखद आहे हा धम्म देसना, सुखद आहे संघाचा सहवास. तेव्हा जमलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं मी कांबळे परिवार आणि लावुत्रे परिवार यांच्या वतीनं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. सन्माननीय सुनील लावुत्रे सर यांचंही सहर्षाचं स्वागत दोन्ही परिवारामार्फत करण्यात येत आहे. त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. वराचे आई वडील, माता पिता यांचाही या ठिकाणी सत्कार कांबळे परिवाराच्या वतीनं करण्यात येत आहे. सन्माननीय सुनील लावुत्रे व सौ हंसमाला लावुत्रे, मुक्काम पोस्ट भिलगाव, तालुका जिल्हा नागपूर यांचं कांबळे परिवाराच्या वतीनं सर्व पाहुणे मंडळींच्या समक्ष सहर्षाचं स्वागत करण्यात येत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. धम्मदीप हा मानवतेचा,
जगताची प्रेरणा महाकारुणिक तथागताला त्रिवार ही वंदना, त्रिवार ही वंदना. कणाकणानी ज्ञान वेचुनी प्रबुद्ध हो मानवा, प्रज्ञेचा हा प्रकाश दाविला, मार्ग तुला रे नवा, मार्ग तुला रे नवा. आपण जमलेले सर्वच अतिथीगण आपण स्वागतास पात्र आहेत. सत्काराचा हा सोहळा पाहुनिया आपुल्या डोळा, हृदयास स्पर्शून गेला. स्वागत सत्काराचा सोहळा, स्वागत सत्काराचा सोहळा. खरोखर आपण या ठिकाणी आलात, बहुमोल वेळ काढून सकाळ समयी आपण या ठिकाणी आलात, त्याबद्दल दोन्ही परिवाराच्या वतीनं मी सहर्ष असं स्वागत करतो. खरोखर आपली लेख ही नांदायला जाते आणि कवी असं म्हणतात या गीतातून, मनोज साबळे पाटील यांचंही कांबळे परिवाराच्या वतीनं सहर्ष असं स्वागत करण्यात येत आहे. सन्माननीय पाटील साहेब यांचंही या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. खरोखर आपली लेख जेव्हा नांदायला जाते तेव्हा या गीतातून, हो जाते लाडाची लेक आज सासरी, लेक एकुलती एक दिली परक्या घरी. हो जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी. हसली खेळली ती वाढली दिनरात, खोड्या केल्या इथे आणि दिनरात. हो जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी. खरोखर लहानपणापासून त्या मुलीवर प्रेम संस्कार केलेले असतात आणि अचानकपणे भुरकन ओढून आपला विवाह झाल्यानंतर ती जात असते. परंतु मुलगी हे दोन्ही घराकडचं नाही का नातं जपत असते. खऱ्या अर्थानं वंशाचा दिवा जरी मुलगा असला तरी मुलगीच आहे असा आजचा काळ आपल्याला सांगतो. तेव्हा या वधूसाठी आपल्या सर्वांच्या वतीनं मंगल कामना आपण देत आहोत. तेव्हा उपासिका अनिकेत आणि उपासिका अंकिता आणि उपासक अनिकेत यांच्या मंगल परिणयासाठी जमलेल्या सर्व पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मंडळी यांचं मी शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करत आहे. दीन दलितांचे कैवारी म्हणजे बाबासाहेब, माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे बाबासाहेब, गुलामाला गुलाम न जगता स्वाभिमानानं जगायला शिकवणारे असे भारतीय राज्यघटनेचे परमपूज्य डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, भारतरत्न, कायदे पंडित, घटनेचे शिल्पकार, जलनीती तज्ञ, संसदपटू, ग्रंथकार, बुद्धिवादी, प्रेरक शक्ती, कितीतरी त्यांना उपाध्या दिल्या तरी त्या कमीच पडतात असे महामानव, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार असं वंदन करतो. जय भीम आमचा नारा आहे, बुद्ध धम्माचा प्यारा, बुद्ध धम्म आमचा सारा, या सुखाचा संदेश देणारे सांगत सुटलो आहे समतेचा वारा, समतेचा वारा. आज जर पाहिलं तर स्त्री पुरुष समानता आपणाला दिसत आहे. इक्वेलिटी आपल्या भारतीय राज्यघटनेत एकमेव असं कलम असेल अशी ही राज्यघटना आदर्श अशी आहे. तेव्हा मुलगा आणि मुलगी असा भेद न करता आपण सर्व भारतवासी आहोत. तेव्हा जमलेल्या या पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मंडळी यांचं दोन्ही परिवाराच्या वतीनं मी सहर्ष असं स्वागत करतो. सब पापस अकरण कुशलस उपसंपदा, सचित परियो दफन येत बुद्धानुशासन. सर्व प्रकारच्या पापापासून दूर राहणं, कुशल कर्माचा संचय करणं, चित्ताची परिशुद्धी करणं हेच बुद्धाचं शासन आहे. काही अवधीतच हा मंगल परिणय सोहळा बौद्ध धम्म पद्धतीनं सन्माननीय आदरणीय धम्मचारी संघादित्य हे
विधी संचलन करत आहेत. सत्काराचा हा सोहळा पाहुणी आपल्या डोळा हृदयात स्पर्शून गेला स्वागत सत्काराचा सोहळा. तरी मी शब्द सुमनानी आपलं सहर्ष असं स्वागत करत आहे. अर्पून या पुष्पगुच्छ भावसुमनांचे प्रेम भरे स्वागत करू सर्व उपस्थित मान्यवरांचे. तेव्हा उपस्थित अतिथीगण यांचं मी दोन्ही परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. एक ओवी रमाईसाठी पहिली माझी ओवी रमाबाईच्या चरणाला बा भीमाच्या जीने बाबासाहेबांनी घडविलं. अशिक्षित अडाणी तू पतीसाठी झिजविला पती शिक्षणासाठी मोळी तू ग वाहिली अशी रमाई आपण रमाई व्हायचा आहे. सर्व उपस्थित आपल्या भगिनी सावित्रीच्या लेकी आहेत जिजाऊच्या लेकी आहेत. तेव्हा या रमाईस मी त्रिवार वंदन या मंगल परिणय प्रसंगी करत आहे. रामजी बाबांनाही आपण या ठिकाणी त्रिवार असं वंदन करूया. खरोखर या महामानवांनी सर्व मानव जातीसाठी कल्याणासाठी आपला अहोरात्र परिश्रम घेऊन आपल्यासाठी न्याय देण्याचं काम केलेलं आहे. आणि भारतीय राज्यघटना लिहिण्याचं काम मसुदा समिती असेल घटना समिती असेल यामध्ये प्राधान्य क्रमानं शिल्पकार ते बाबासाहेब यांनाही मी सर्वप्रथम मंगल परिणयाच्या सोहळ्याच्या अगोदर मी वंदन करतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज माता जिजाऊ यांनाही त्रिवार असं वंदन या प्रसंगी. वधू पालकास विनंती आहे की ताबडतोब वधूला घेऊन यायचं आहे. मंगल परिणयाची वेळ होऊन गेलेली आहे. बाबासाहेबांचे वडील रामजे सपकाळ यांचंही या ठिकाणी त्रिवार वंदन करतो. कारण बाबासाहेबांना घडवण्याचं काम सुभेदार रामजी बाबा यांनाही आपण त्रिवार असं वंदन करूया. खरोखर आज बरेचसे पुढारी झालेले आहेत परंतु वामनदादा कर्डक या गीतातून म्हणतात तुझ्या हाती तूपाल तुझ्या हाती साय. खरोखर आज आपण पाहिलं तर अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. तुझ्या हाती तूपाल तुझ्या हाती साय समाजाचं काय गड्या समाजाचं काय. खरोखर एक आदर्श विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. तुझ्या हाती तूप आलं तुझ्या हाती साय समाजाचं काय गड्या समाजाचं काय. तुझ्या हाती आहे गड्या समाजाची नाडी राहाय समाडी बसायला गाडी. सांग तुझा धंदा आहे तरी काय सांग तुझा धंदा. म्हणजे या नेते मंडळींना आपण या गीतातून वामनदादा कर्डक म्हणतायत सांग तुझा धंदा आहे तरी काय समाजाचं काय गड्या समाजाचं काय. खरोखर आपल्या प्रत्येक घटकाचा असा विकास झाला पाहिजे. प्रिन्सिपल कांबळे सर आणि सन्माननीय कांबळे मॅडम यांनी आपल्या या दिदीस घडवलं आणि एवढ्या मोठ्या उच्च शिक्षित होऊन आज विवाह सोहळा या ठिकाणी पिकॉक या क्रेस्ट रिसॉर्ट या मंगल परिणय सोहळ्याचं ठिकाण आयोजित केलेलं आहे. एक थोडक्या आणि मोजक्या लोकांमध्ये अवाढव्य न खर्च करता एक आदर्श असा विवाह संपन्न आज या ठिकाणी होत आहे सकाळच्या समयी. तेव्हा मी विनंती करतो वधूचं आगमन होत आहे तेव्हा मी विनंती करतो उपासिका अंकिता यांचं मंगल परिणय सोहळ्याच्या मंचकावर आगमन होत आहे. मी विनंती करतो की आपण स्वागतासाठी आपण सज्ज राहूया. खरोखर या मंगल परिणय सोहळ्यासाठी शिक्षण क्षेत्रातील राजकीय धार्मिक सामाजिक सर्व क्षेत्रातून आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं मी सहर्ष असं स्वागत करतो. आणि या ठिकाणी वधूचं आगमन आपल्या मंचकावर होत आहे.
ज्येष्ठ सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व अधिकारी, पदाधिकारी, शिक्षण क्षेत्रातील सर्व अधिकारी, पदाधिकारी या सर्वांचं या मंगल प्रसंगी कांबळे परिवाराच्या वतीने हार्दिक असं शब्दसुमनाने स्वागत करतो आणि या विधी सुरुवात करत आहे। सर्वप्रथम आपले आदर्श भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन अंकिता आणि अनिकेत करतील असे मी त्यांना विनंती करतो। ती मेणबत्ती दोघांनी लावत हात लावा। आपल्या आदर्शांचं पूजन होत आहे, तिच्या हातात द्या। बौद्ध परंपरेमध्ये पुष्प, दीप आणि सुगंध या तिन्ही प्रतीकांना अतिशय महत्व आहे आणि या तिन्ही प्रतीकांच्या माध्यमातून विझवली तरी चालेल, त्याची काही गरज नाही। तिला एक काढी, एक काढी। या विधिक्रमामध्ये सर्वप्रथम आपल्या आदर्शांचं पूजन होत आहे। यानंतर त्रिशरण पंचशील, विधायक पंचशील, बुद्ध पूजा, त्रिरत्न वंदना, वधूवरांची स्वीकृती होईल, प्रतिज्ञा होतील, तदनंतर शुभेच्छा गाथा होईल। शुभेच्छा गाथेनंतर महामंगल सुत्ताने वधूवरांना एकमेकांना पुष्प घालून, पुष्प अर्पण करून एकमेकाची स्वीकृती करतील। आपणास दिलेली पुष्प आहेत, या पुष्पांची वृष्टी करून आपण टाळ्याच्या गजरामध्ये या दोघांना आपण शुभ आशीर्वाद देणार आहोत, मंगल कामना व्यक्त करणार आहोत। प्रत्यक्ष या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। कृपया सर्वांनी शांततेचं सहकार्य करावे अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो आणि या मंगल परिणय सोहळ्यास सुरुवात करत आहे। गुडघ्यावर बसा, पंचांग प्रणाम। गुडघ्यावर बसा। अरहं सम्मा संबुद्धो भूत भगवंत अभिवादेमि। स्वाखातो भगवता धम्मो धम्म नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। त्रिशरण पंचशील आपण सर्वांनी हात जोडायचे आहेत। वधूवरांसोबत आपण सुद्धा त्रिशरण पंचशील ग्रहण करायचं आहे। सर्वांना पुष्प मिळाले असतील असं समजून, नसतील मिळाले तर कृपया पुष्प वाटण्याची व्यवस्था करायची आहे पटकन। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। भूतं शरणं
गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि कामे सुमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि मूसावाधा वेरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरय मज्ज पमादठाणा वेरमणि सिक्खापदं समाधियामि साधु साधु साधु। विधायक पंचशील मी पुढे म्हणणार आहे, आपण सर्वांनी माझ्या पाठीमागे म्हणायचं आहे। मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करतो, मुक्त हस्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करतो, शांती संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करतो, नित्य सत्य बोलून मी माझी वाचा शुद्ध करतो, स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध करतो, वणगंध गुणोपेतं हेतं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्य सिरिपाद सरोरुहे पूजयामि बुद्धं कुसुमेन नयनं पुण्येन मेथेन लभामि मोक्षं पुष्पं मिलायति यतायि धम्मे कायो तथा याति विनाशभावं घनसारपरितेन दीपेन तमदंसिना त्रिलोकदीपं सम्बुद्ध पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाः गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च संघ सुगततनुभवा धातो धातुगब्बे लङ्कायञ्जम्मुदीपे तिदसपुरवरे नागलोके च तूपे सब्बे बुद्धस्य बिम्बे सकलदश दिशे केशलोमादिधातु वन्दे सब्बेऽपि बुद्धं दशबलतनुज बोधिचेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सब्बठाणे सुपतिठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो बीजाचरण संपन्नो सुगतो लोकविधु अनुत्तरो
पुरुष धम्म सारथी सत्ता देव मनुस्सानं बुद्धो भगवाति बुद्धं याव जीवितं शरणं गच्छामि ये च बुद्धातीता च ये च बुद्धानागता अचुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि संपदा नथि मे शरणं गयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं बुद्धवङ्गेण वन्देऽहं आदपसूवरूतमं बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तमम स्वाखातो भगवता धम्मो संथिटिको अकालिको यही पस्सिको उपनायको पच्यतं वेदितव्यो विहोइति धम्मं यावज्जीवितं शरणं गच्छामि ये च धम्मा अतीता च ये च धम्मानागता अचुपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि संपदा नथि मे शरणं गयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं बुद्धवङ्गेण वन्देऽहं धम्मं च द्विविधं वरं धम्मेयो खलितो दोषो धम्मो खमतु तमम सुपटिपन्नो भगवतो सावक संगो उजपटिपन्नो भगवतो सावक संगो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संगो सामितिपटिपन्नो भगवतो सावक संगो यदि तं चत्तारि पुरुष युगानि अट्ठ पुरुष पुग्गला येस भगवतो सावक संगो आहुनीयो पाहुनीयो दक्षिणीयो अंजलि करणीयो अनुत्तरं उयठेतं लोकसाति संघं यावज्जीवितं शरणं गच्छामि ये च संघातीता च ये च संघानागता अचुपन्ना च ये संघा अहं वन्दामि संपदा नथि मे शरणं गयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं बुद्धवङ्गेन वन्देऽहं संघं च त्रिविधोत्तमं यो खलितो दोषो संघो खमतु तमम उपस्थित बंधू आणि भगिनींनो, या मंगलपर्य सोहळ्यातील अतिशय महत्वाचा हा जो विधी आहे, हा विधी आपल्या समोर वर आणि वधू यांच्याकडून वधवून घेतला जात आहे. 2500 वर्षापूर्वी भगवान गौतम बुद्धांनी सुखी जीवनाचा मार्ग या मार्गाच्या माध्यमातून नवविवाहित कुटुंबाला एक आचारसंहिता या दृष्टिकोनातून दिलेली ही कर्तव्य आहे. ही कर्तव्य आपल्या जीवनामध्ये या नव वधूवरांनी आचरणामध्ये आणली तर भगवान बुद्ध असे म्हणतात की त्यांचा संसार जे आहे ते सुखी आणि समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा प्रतिज्ञा आज आपल्या सर्वांच्या साक्षीने मी या दोघांच्याकडून वधवून घेत आहे. प्रिय उपासक, आपण सावधान चित्ताने ऐकावे. भगवान बुद्धाने दिलेल्या प्रतिज्ञांचे आपण कटाक्षाने पालन करावे. महाकरुणिक भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी यांना साक्ष ठेवून मी अशी प्रतिज्ञा करतो की मी माझ्या पत्नीचा सन्मान करण्याचे वचन देतो. मी माझ्या पत्नीचा अपमान करणार
असे वचन देतो. मी अनैतिक दुराचारापासून अलिप्त राहण्याचे वचन देतो. मी माझ्या पत्नीस आभूषण अलंकार इत्यादी देऊन प्रसन्न ठेवण्याचे वचन देतो. जय भीम. नमो बुद्धाय. थँक्यू. प्रिय उपस्थिती, आपण सावधान चित्ताने ऐकावे. भगवान बुद्धांनी दिलेल्या प्रतिज्ञांचे आपण कटाक्षाने पालन करावे. भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि उपस्थित बंधू भगिनी यांना साक्ष देऊन मी अशी प्रतिज्ञा करते की मी घरातील सर्व मुंबई नंतर नागपूर सिटी